आणि आपल्या सबसिडीचा लाभ कसा भेटतो? कारण 2 लाख रुपये सर्व्हिस आहे, 2 लाख रुपये आपण टाकले, बरोबर आहेत का? घरी मला आठवण पडली बरं, एक वाढ वाढले म्हणून ते थोडा बरं 1 2 3 4 5 म्हणजे तुम्ही आहे, तुम्ही लक्ष आहे, बरोबर आहे ना? त्यासाठी मला असं थोडं करावं लागतं. इतका विश्वास आहे आपण, आम्ही कॅपेबल नाही आहेत ना आपण, त्याचं बनवायचं कॅपेबल आपलं हा इतिहास म्हणतो कॅपेबल बनवण्यासाठी जेवढं टाळामध्ये इतिहास म्हणतात. थँक्यू. 2 लाख रुपये झाले. आता याला आपण बँकेचे इंटरेस्ट रेट काय पकडलाय तुम्ही सांगा. कोणाला माहिती आहे की बँकेचे इंटरेस्ट रेट काय चालू आहे? बँकेत कोण जातो भरणा करायला? वैयक्तिक गटाचा किंवा कोणाचा? कोण जातं बँकेत? आता तुम्ही बँकेत विचारणार आहे का वैयक्तिक पैशासाठी काय असतं बरोबर? आपण साधारणतः काय करतो 6 पासून ते 10 पर्यंत आहे, 6 ते 10 एक अंदाज बघतो आपण, फिक्स नाही आहे, मलाही माहिती आहे की मी बँकेत स्वतःमध्ये आपण 6 ते 10 आपण बघतो. त्याच्यामध्ये आपण स्टार्टअप आहे, शेवटच्या 10 आहे, होम लोन हाऊसिंग लोन वगैरे ते पुढे असतात. आपण डायरेक्ट 7% बघू, 6 घेणे 10 घेणे आहे मधला आपण 7 बघू बरोबर. आता 7 लाख रुपये 7% व्याजाप्रमाणे 2 लाखाला 14,000 रुपये वार्षिक. किती वर्षांनी करणार तुम्ही सांगा? 2 लाख रुपये आपल्याला लोन भेटतंय बँकेचं सबसिडीचं, तर आपण त्याला परतफेड किती वर्ष करू शकतात तुमच्या व्यवसायानुसार सांगा. साधारणतः वर्ष सांगा. 5 वर्ष बरोबर, 5 वर्ष बरोबर. आता आपण 2 लाखाला 7% व्याजाप्रमाणे